सरकार ये बच्चों से डर गई। सरकारला असं वाटलं वांगचूक काय किंवा अभिजित दिपके काय यांना आम्ही किड्या मुंग्यासारखे चिरडून टाकू, पण ही झुरळं जी आहेत ती झुरळं फार खंबीर निघालेली आहेत आणि संपूर्ण देशातून झुरळं बाहेर पडली आहे आणि झुरळांना पाठिंबा मिळतोय। हे सरकार लोकशाहीवादी अजिबात नाही। लोकशाहीवादी असतं तर या झुरळांना घाबरून त्यांनी मोर्चाची परवानगी नाकारली नसती। सोनम वांगचूक यांना जोर जबरदस्तीनं सफेद पडदे लावून उचलून इस्पितळात नेलं नसतं आणि सरकार या आंदोलकांना सामोरं गेलं असतं, त्यांचा विषय समजून घेतला असता आणि धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेऊन या देशाच्या युवा पिढीचं समाधान केलं असतं। पण सरकार तरुणांचा अंत बघताय। तरुणांच्या बाबतीमध्ये जी कठोर भूमिका घेतलेली आहे ती अत्यंत चिंताजनक आहे। हजारो लाखो तरुण जंतर मंतरला जमलेले आहेत, सरकारच्या विरुद्ध घोषणा देत आहेत। सरकारच्या हातात असतं तर या हजारो तरुणांच्या मागे त्यांनी ईडी लावली असते। मी तर असं आवाहन केलेलं आहे आता मगाशी, संसदेवर मोर्चा नेता येत नसेल तर या मोर्चाचा मार्ग ईडी हेडक्वार्टरच्या दिशेने न्यावा। या देशाच्या बर्बादीमध्ये या ईडीचा सगळ्यात मोठा हातभार। देशविरोधी कारवायांमध्ये ईडी सहभागी आहे। त्याच्यामुळे संसदेबरोबर या ज्या गुलाम झालेल्या संस्था आहेत, मग सुप्रीम कोर्ट असेल, ईडी असेल, त्यांच्या दिशेने सुद्धा हा मोर्चा नेला पाहिजे। सुप्रीम कोर्ट जर गुलाम नसतं तर राष्ट्रहिताचे निर्णय दिले असते आणि संविधानानुसार या देशातले निर्णय झाले असते। मला कंटेम्पची भीती वाटत नाही। मला अजिबात भीती वाटत नाही। कंटेम्प कशा करता? या देशातली प्रत्येक संविधानिक संस्था ही मोदी शहांची गुलाम आणि घरगडी म्हणून काम करते। यात त्या काय लपून राहिलेलं नाही। तसं असतं तर जर सोनम वांगचूक यांच्या उपोषणाची दखल घेऊन त्यांना इस्पितळात घेऊन जा हे जर सांगू शकतात सुप्रीम कोर्टचे किंवा हायकोर्टाचे लोक, तर मग सरकारलाही ते निर्देश देऊ शकतात, या मुलांचं म्हणणं ऐकून घ्या आणि त्यांचं समाधान करा आणि मग हे उपोषण सोडू। हे तुम्ही तुमच्या चड्ड्या वाचवा। लोक रस्त्यावरती उतरले झुरळं, बरं का, तुमच्या हाफ चड्डी शिरतील बरं। हे अंधभक्ताच्या पलीकडली ही स्टेज आहे। ही तुम्ही याची नावं घेताय ना, ही अंधभक्ताच्या पुढली स्टेज आहे। देशात काय चाललंय? हजारो तरुण रस्त्यावरती उतरले आहेत। नागपूरमध्ये हजारो तरुण उतरले आहेत, पुण्यामध्ये झालंय, महाराष्ट्रात ठिकठिकाणी होत आहे। काल शिवाजी पार्कला हजारो तरुण रस्त्यावरती उतरले। तुम्ही काय त्यांची चेष्टा करताय? इथे राजकारण कसलं आणताय? तुम्ही वाचवा स्वतःला। लोक रस्त्यावर तुम्हाला कपडे काढून मारतील अशा प्रकारचं वातावरण या महाराष्ट्रात आणि देशात सुरू आहे। मिस्टर गिरीश महाजन सगळ्यात करप्ट माणूस या महाराष्ट्रातला, सगळ्यात करप्ट, आणि झुरळं त्याच्या मागे आता लागणार आहेत। राज्यसभेचे सभापती असतील, सुप्रीम कोर्ट असेल, ईडी सीबीआय सारख्या संस्था असतील, राज्यपाल असतील, निवडणूक आयोग असतील, हे सगळे सत्ताधारी पक्ष खास करून मोदी शहांचे गुलाम झाले आणि म्हणूनच जंतर मंतरला जे एक प्रचंड आंदोलन सुरू आहे हे या गुलामगिरीच्या बेड्यात तोडण्यासाठी आहे।